Okay, good afternoon, all of you. Let us start. In the morning lecture, what is studied? Yes, up to this. In morning lecture, कुठपर्यंत झाले? Hello. Yes, Anuja. मॉर्निंग लेक्चरला आपण कुठपर्यंत होतो? कस्टची डेफिनेशन बघितली. कुठली? कस्टची. कस्ट. Okay. Yes, sir. Okay. So we see the in morning lecture 4 type of definition. First definition is singular point. Second definition is double point. Third definition is multiple point. Then fourth definition is node. What is a node? जो कॉमन टँजंट आणि पासिंग थ्रू द पॉइंट आहे, पासिंग थ्रू द कर्व आहे, त्या सगळ्यांचा पॉइंट जो आहे कॉमन पॉइंट असणार आहे. ओके. आणि कस म्हणजे काय की त्या पॉइंट पासून एकच टँजंट आहे. या ठिकाणी दोन टँजंट आहे नोड मध्ये. कस मध्ये काय एकच टँजंट आहे आणि त्या कॉमन पॉइंट पासून दोन फांद्या सुटतात, दोन फांद्या फुटतात, त्याला काय म्हणतात? कस असे म्हणतात. ओके. पण नोड म्हणजे काय की दोन फांद्या एकत्र येत आहेत, परत दोन आणखीन फांद्या एकत्र येतात, सरळ रेषेत फांद्या म्हणजे दोन टँजंट एकत्र येतात, दोन टँजंट आणि दोन कर्व हे दोन्ही एकत्र आले त्या पॉइंटला काय म्हणतात? नोड म्हणतात. सो कर्व्स नोड. नाउ वी सी दॅट द नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ कॉन्जुगेट पॉइंट और आयसोलेटेड पॉइंट. व्हाट इज द नेक्स्ट डेफिनेशन? इज कॉन्जुगेटेड और आयसोलेटेड पॉइंट. Conjugate point or isolated point. Conjugate or isolated म्हणजे आयसोलेटेड केलाय त्याला. आता व्हेरी फेमस वर्ड आयसोलेशन फ्रॉम मार्च 2020. ओके. मार्च 2020 पासून आपण ऐकतो आयसोलेशन आयसोलेशन. मग त्याला काय करणार आपण? वेगळ्या कक्षात सोडणार आहे. ओके. असा पॉइंट की तो बाकीच्या पासून वेगळा आहे, मग त्याला कोरोना झाला असेल. ओके. असा पॉइंट, त्या पॉइंटला काय म्हणतात? आयसोलेटेड पॉइंट. द पॉइंट इज कॉल्ड कॉन्जुगेटेड पॉइंट. A point is called conjugate point. Point on the curve if there are no real point on the curve. On the curve म्हणजे जर असा कर्व जर कन्सिडर केला आपण, असा कर्व जर कन्सिडर केला, हा एक कर्व आहे आणि हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटला काय म्हणतात? व्हॉट दिस पॉइंट इज कॉल्ड? आयसोलेटेड पॉइंट, कॉन्जुगेटेड पॉइंट. ओके. ह्या कर्व पासून वेगळा कुठे पण असेल, नॉट नेसेसरी हा पॉइंट कुठे पण असेल, इथे असेल, इथं 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 कुठे पण असेल, पण ह्या कर्वच्या जवळ पण असेल, पण ह्या कर्व वरती नसणार आहे. बरोबर आहे. सो दॅट पॉइंट इज कॉल्ड एज conjugated point. That point is called as conjugated point. All of you understand? Hello. Yes, sir. Okay, very good. Now you see some facial curve that we already were studying in before. Facial curve. First, straight line. Straight line. What is the equation of straight line? What is the equation of straight line?
Yes. X plus by plus c equal to. Okay. The y is equal to mx plus c. What is straight line? Y is equal to mx plus c. मग आपण एक पॉइंट घेऊया. चला, पहिला पार्ट जर घेतला, विचार केला आपण स्ट्रेट लाईनचा, स्ट्रेट लाईन. आता पहा, ह्याच्यामध्ये आपण आणखीन एक काढूया. चला, स्ट्रेट लाईन जर इथला जर ड्रॉ करायचा गेला, this is straight line, this is another straight line. So what is this equation of the straight line? हा काय झाला? हा काय झाला? हा काय झाला पॉइंट? चला, हा पॉइंट काय झाला? y is equal to mx. आणि हा पॉइंट काय झाला रे? y is equal to minus mx. हा पॉइंट काय झाला? y is equal to mx. आणि हा पॉइंट काय झाला? y is equal to minus mx. स्ट्रेट लाईन. त्यालाच दुसरं काय म्हणू शकतो आपण? टँजंट. म्हणजे हा कशा प्रकारे असेल? एक्झाम्पल आपण घ्यायचं गेलं तर लाईक एक्झाम्पल y is equal to x, y is equal to minus x. ओके, अशा प्रकार झालं. आलं लक्षात? हॅलो, अरे आले का लक्षात? काय बोलतोय? हा, बोला काहीतरी. का झोपलाय सगळेजण? येतोय ना माझा आवाज तुमच्यापर्यंत? येस सर. आज तुमच्या डिव्हिजन मध्ये चौथं लेक्चर आहे. म्हणजे आज माझं चौथं लेक्चर, तरी मी फ्रेश आहे. आणखीन 2 तास घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आणखीन मरगळलेच रे सगळे. घरी बसून सुद्धा मरगळलेच आहे तुम्ही. कसं रे तुमचं? तुम्हाला फक्त बसून लेक्चर ऐकायचंय. बसून पण नाही, काही जण फिरून लेक्चर ऐकतात. थोडं बोर झालं फिरू शकतात. माझं काय, मी एका जागेवर बसून तुम्हाला शिकवायचं मला. अरे बाबा, अवघड आहे. दिस ए पॉइंट, नो बी पॉइंट वी आर सी. B point we are see. This is x axis, this is y axis. So this is one point. This is one point. हा पॉइंट काय झाला रे? ह्या पॉइंटला मी काहीतरी म्हणतो, नाव देतो. सपोज P नाव देतो. ह्या पॉइंटला एक नाव देतो. हा पॉइंट काय झाला? What is the coordinate of this point? Suppose x coordinate is A. So what is the y coordinate? 0. 0. Similarly, this point. What is this point? Minus a 0. Very good. Now what is this point? 0 b. 0 b suppose. And what is this point? 0 minus b. 0 minus b. हा एक स्पेशल पॉइंट झाले कर्वचे. आणि ह्याच्यावरून आपल्याला जर ह्याचा ग्राफ काढायचा असेल तर हा ग्राफ कसा होईल रे? दिस लुक लाईक ग्राफ लाईक दिस. बरोबर आहे? सिमिलरली ह्याचा ग्राफ काढायचं म्हणलं काय? पॅरलल टू वाय ऍक्सिस. दिस लुक लाईक दिस. सिमिलरली हा काढायचा असेल तर कसा? बरोबर आहे? सिमिलरली हा काढायचा असेल तर कसा? दिस इज द ग्राफ. ओके, म्हणजे हेच इक्वेशन जर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड करायचं असेल त्याचं इक्वेशन काय येणार रे? ह्याचं इक्वेशन कसं येईल? चला, ह्या पॉइंटचं इक्वेशन कसं येईल? एक्स इक्वल टू ए. बरोबर आहे? ह्या पॉइंटचं इक्वेशन कसं येईल? एक्स इक्वल टू मायनस ए. ह्या कर्वचं इक्वेशन कसं येईल? वाय इक्वल टू बी. आणि ह्या कर्वचं इक्वेशन कसं येईल? y is equal to minus b. This is a straight line curve. Understand? Hello.
उशिरा आले तुमचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी. उशिरा जे जे आलेत ते तुम्ही आलात, आमच्यावर उपकार केलेत, तुम्ही लवकर येऊन. बरोबर आहे ना? खूप चांगलं झालं तुम्ही लवकर आलात ते. हा असंच येत जावा. ओके, सगळ्यांना काय आलं? एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू मायनस ए. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की कर्व ट्रेसिंगला स्टार्टिंग पासून थांबा. तुम्हाला काय नाही, तुमच्या अंगावरून नाही का एखादा ट्रक जरी फिरवला तरी तुम्हाला काय होणार नाही. तुमच्या कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या डोक्याला गंज चढला, गंज. तर गंज बाजूला काढा, त्रास नंतर लय होणार आहे बरं का. लय त्रास होणार आहे तुम्हाला. पहा, काय विचार करा तुम्ही. एक्स इक्वल टू ए. कोणाला राग येत असेल तर सांगा बरं का, मी बोलणार नाही, अजिबात अजिबात बोलणार नाहीये. ओके, तुमचं माझं रिलेशन काय आहे? काहीच नाही ना, असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं रिलेशन काहीतरी आहे, पण तुम्हाला नाही वाटत. असून द्या, बोलणार नाही याच्यात मी काही. पण प्रेझेंट नो प्रॉब्लेम ज्ञानेश्वर, नो प्रॉब्लेम. डिपेंड व्हॉट एव्हर मे बी युअर प्रॉब्लेम इज डिपेंड ऑन यू. ओके, सो एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू मायनस ए. आता सगळ्यात मोठा तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणता सर? पाऊस पडत होता त्याच्यामुळे इथे रेंज कमी जास्त होती, आम्ही कनेक्ट होऊ शकलो नाही. सो दॅट्स युअर प्रॉब्लेम. Okay, so this is x equal to a, x equal to minus a, y equal to b and y equal to minus b. This is straight line. मग ह्याच्यावरून तुम्ही ऍसिम्प्टोट काढू शकतात. ही जे मी आता डायग्राम काढली त्यालाच ऍसिम्प्टोट म्हणतात. टँजंट टू द इन्फिनिटी, त्यालाच काय म्हणतात? ऍसिम्प्टोट म्हणतात. दिस इज अ स्ट्रेट लाईन. ओके, पुढे जाऊ. हॅलो. येस सर. ओके, म्हणजे हा जर पॉईंट कन्सिडर केला तर y is equal to 2, 3, 4. y is equal to 2, 3, 4. We don't know where the present. Y equal to 2, somewhere here present. Y equal to 3, 4, 5, 6, 7, 8. In general, it is a parallel to x axis, and x equal to something parallel to y axis. Okay, this is the graph. So we go to the next. पुढे जाऊया, चालतंय? हॅलो. येस सर. Yes, sir. सगळ्यांना झालं ड्रॉ करून? कुणी राहिले का? पहा तुम्ही कसं पाहणार. जे राहिलं त्यांनी बोला, माझं राहिलं सर थांबा. येस वनिता, ओके. सो वी से द सेकंड पॉइंट. जर तुम्हाला बोलता येत नसेल तर आपल्याकडे एक दुसरी फॅसिलिटी अवेलेबल आहे, ते म्हणजे चॅटबॉक्स. चॅटबॉक्स मध्ये एस नो टाकू शकतात. कोणाला बोलायची अडचण येत असेल ना, बोलताना थोडासा त्रास होत असेल, कोणाचा आता हिवाळा आहे, सॉरी पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये कोणाचा घसा वगैरे दुखतो ना, तर घसा वगैरे दुखत असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. असं काय नॉट नेसेसरी ना, डिपेंड ना, काहींना सर्दी झाली असेल, प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या. तो काय सांगू, व्यक्तीत का प्रवृत्ती. ओके, पुढचं सेकंड पॉइंट, सर्कल. व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल? व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल? X square plus y square is equal to r square. Equation of standard circle. This is the equation of a circle with center at origin and radius is r. So equation of standard circle, x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. Am I right? Hello. Yes. Yes. And where this circle present, जर सर्कल काढायचं गेलं तर we don't know, इथे असेल, इथे असेल, कुठे पण असेल ना, डिपेंड ऑन एच एंड के ना. सो वी आर ड्रॉ द फर्स्ट, जे तुम्ही सांगितलं आता ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आपण हे सर्कल ड्रॉ करूया. माहिती तुम्हाला हे गोष्टी माहिती, तरी पण आपण ड्रॉ करूया, कारण मला माहिती नाहीये. ओके, त्याच्यामुळे मी ड्रॉ करतोय माझ्यासाठी. तर हा जे सर्कल आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल. X square plus y square equal to r square. Just wait, this is not a symmetry. This does not look like a symmetry. बरोबर आहे? Okay. Somewhat the symmetry. This look like a symmetry. In that, this is called as center. माहिती आहे तरी पण आपण लिहूया. This is called as center. This is called as, ह्याला काय म्हणतात?
radius r, and what is this called as? त्याला काय म्हणतात? Chord. Chord diameter. Okay, very good. Okay, पुढे the first, then second. Suppose y axis 0 असेल, म्हणजे y axis जो पॉइंट आहे तो 0 वरती आहे, म्हणजे x minus a bracket square plus y square is equal to r square. So how the circle look like? How the circle look like? हा सर्कल कसा दिसणार आहे? हा सर्कल अशा प्रकारे दिसेल. माहिती नाही आपल्याला एक्झॅक्टली हा सर्कल कसा असेल. एक तर असा असेल, कारण y ऍक्सिस 0 आहे, किंवा मोठा झाला का, किंवा असा असेल. बरोबर आहे, असा असेल किंवा असा असेल. बरोबर आहे. हॅलो, कारण Yes. की ए काय माहित नाही आपल्याला. ए पॉझिटिव्ह असेल, ए पॉझिटिव्ह असेल तर कुठे जाणार? ए पॉझिटिव्ह असेल तर इथे, ए निगेटिव्ह असेल तिथे. बरोबर आहे ना. म्हणजे हा जो कॉर्डिनेट आहे हा काय, A0, आणि हा कॉर्डिनेट काय, -A0. बरोबर आहे. डिपेंड ऑन ए ना. वी डोंट नो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए. सो दिस इज इक्वेशन ऑफ युअर सेकंड. सो थर्ड, सपोज तुमचा y कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट तुमचा 0 आहे, म्हणजे एक्स कॉर्डिनेट जो पॉइंट आहे तो 0 आहे, म्हणजे दुसरा काय, y - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. तर कसं असेल पॉइंट, पॉइंट कसा असेल? ऍक्च्युली y ऍक्सिस पण थोडा मोठा काढला, पण असून द्या. मोठा होतोय का? येस, मोठा होत आहे. व्हेरी गुड. सो एक तर असा असेल किंवा असा असेल. एक तर असा असेल किंवा असा असेल. बरोबर आहे. हा पॉइंट काय झाला, हा जो सेंटर आहे हा काय झाला, 0B, किंवा हा पॉइंट काय झाला, येस 0 माइनस बी, 0 माइनस बी. ओके, 0B और 0 माइनस बी. पुढे थर्ड पॉइंट, सर्कल संपलं. थर्ड पॉइंट इज इकडे, थर्ड पॉइंट इज पॅराबोला. ओके, जस्ट ड्रॉ. लय कामाच नाही तर. ओके, पॅराबोला. पॅराबोला आता चला, पॅराबोला 4 प्रकारचा. कुठले कुठले 4 प्रकार रे? आपण स्टँडर्ड पॅराबोला घेऊ. कुठले कुठले 4 प्रकार? चला पटकन. कुठले 4 प्रकार? Okay, very good, Madhuri. Very good, Rashma.
Just wait, I note attendance. Very good. Very good, all of you. We four type. One is y square is equal to 4x, y square equal to minus 4x, x square equal to 4ay, x square equal to minus 4ay. Okay, this is 4-way, means when y is positive, when y is negative, when x is positive, when x is negative. This is a 4-way. Okay, म्हणजे जर आपला कर असा असला, हा आपला x axis असेल तर पॉझिटिव्ह असेल तर इकडे, निगेटिव्ह असेल तर इकडे, देन y पॉझिटिव्ह असेल तर वरती, y निगेटिव्ह असेल तर खाली. मग अशा प्रकारे आपल्याला 4 काढायचे. तर 4 पहा ड्रॉ करतो आपण. 4. ट्राय टू अंडरस्टँड माय ड्रॉइंग. खूप वीक आहे ड्रॉइंग मध्ये. माझ्यापेक्षा तुम्ही खूप चांगले आहात, ड्रॉइंग काढतात, मी तुमची ड्रॉइंग पाहतोय, चांगले ड्रॉइंग करतात तुम्ही काही जण. तर ट्राय टू अंडरस्टँड माय ड्रॉइंग. Just wait, I rearrange this all the part. What we need that we rearrange. जसं लागतो तसं rearrange करूया आपण. Okay, very good. So just we go to the fourth way, 4 part. The first part. यार कुठे गेलतो? देखी बाबा. First part, y square is equal to 4x. म्हणजे y positive. Second part, y square is equal to minus 4ax. Then third, x square equal to 4ay. X square equal to minus 4ay. थोडंसं चुकलंय आपलं, सॉरी. थोडंसं चुकलं, एक्स्ट्रीमली सॉरी. इथे x पॉझिटिव्ह, x निगेटिव्ह, y पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह असताना तुमचा कर्व कसा आहे पहा. त्याच्यामुळे तुमची कर्वची पोझिशन पण बदलली. जस्ट वेट. ओके, we draw the curve. पहिला y square is equal to 4x असा येईल. Just try to understand my curve, my drawing. Y square is equal to 4x. बरोबर आहे. हा इन्फायनाइटला तो त्या ठिकाणी टच करतोय. नंतर y square is equal to minus 4x ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. I really appreciate the drawing teacher. ओके, थोडस हा कर असा द्या बरं का. सॉरी फॉर दॅट, माझ्याकडून तो झालेला नाहीये. ओके, नाउ इट्स राइट. Then x square equal to 4ay. x square equal to 4ay. डबल ट्रेस करू नका माझ्यासारखं. काय झालं की मला एवढा आणखीन कर ट्रेसला इथं स्मूथ हँड इथं आलेलं नाही. कुठे? ह्या पाठीवरती. ब्लॅकबोर्ड वरती येते चांगलं, पण इथे येत नाही. ओके, आलं लक्षात. म्हणजे हा कधी असणार आहे? y पॉझिटिव्ह असताना, x पॉझिटिव्ह असताना, x निगेटिव्ह असताना, y पॉझिटिव्ह असताना
आणि एक्स निगेटिव्ह असताना, वाय निगेटिव्ह असताना. ओके, दिस इज द फोर्थ वे टू टेस्ट द कर्व. क्लिअर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. जस्ट वेट, आय लॉक द मीटिंग. नको, लॉक केल्यावर तुमच्यातलं कोणाला बेंचचा प्रॉब्लेम असं बाहेर पडल्यावर परत जॉईन करते नाही तुम्हाला. असून द्या. पहिला पॉईंट कुठला घेतला आपण? स्ट्रेट लाईन. दुसरा पॉईंट सर्कल. तिसरा पॉईंट पॅराबोला. आता पॅराबोला मध्ये मी जे सांगितलं, हा कर्व इथूनच पासिंग थ्रू ओरिजिनच का होतोय, असाच कर्व का वळतोय, इम्पॉर्टंट. हॅलो. माय वॉइस इज ऑडिबल ऑर नॉट? अगेन प्रॉब्लेम. आवाज तुमच्यापर्यंत येतोय. मी जस्ट आय क्लोज माय व्हिडिओ. एक्स्ट्रीमली सॉरी. माझा आवाज तुमच्यापर्यंत, पण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमचा आवाज मला अडकत येतोय. दॅट इज द प्रॉब्लेम ऑफ माय, आय डोंट नो, सिस्टम और ऍप और आय डोंट नो. पुढे जाऊ का? काढताय, ड्रॉ करताय? 1 minute. हॅलो. यस यश. 1 minute. हॅलो यश. 1 minute, sir. ओके ओके, जस्ट वेट. झालाय का? हॅलो. Yes, sir. ओके, वी गो टू द नेक्स्ट पेज. ओके, पॅराबोल झाला. आता गरज नाही बरं का दुसरी गोष्ट घ्यायची. चला हायपरबोला घेऊ. चला हायपरबोला कसा असणार हायपरबोला? यस, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ हायपरबोला? व्हॉट इज द इक्वेशन ऑफ हायपरबोला? इक्वेशन ऑफ हायपरबोला. इक्वेशन ऑफ हायपरबोला. हॅलो. अरे इलिप्सचं जे इक्वेशन आहे तेच हायपरबोलाचं इक्वेशन आहे. फक्त काय चेंज होतंय? फक्त काय चेंज होतंय?
साइन साइन चेंज होत आहे म्हणजे काय एक्स स्क्वेअर अपॉन मायनस ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन आपण बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. दॅट इज हायपरबोला. आणि हा कशा प्रकारे दिसणार आहे हायपरबोला? अशा प्रकारे दिसेल हायपरबोला. जर काढायला गेलं आपण हायपरबोला तर अशा प्रकारे दिसेल. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. कशा प्रकारे दिसेल हायपरबोला? जस्ट अ कर्व ऑन एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, या दोनला कर्व ड्रॉ करायचा. तर हायपरबोला ओके, व्हेरी गुड. त्यानंतर ते रेक्टँग्युलर हायपरबोला भरपूर आहेत आपल्याकडे. त्यानंतर त्याला जर सिम्पली चेंज केलं, मायनस साइन जर यातून कॉमन काढलं तर कर्व तुमचा चेंज होतो. म्हणजे अशा प्रकारे हा कर्व कसा असेल, इथून जर जस्ट ड्रॉ होईल अशा प्रकारे, आणि इथून दुसरा कर्व ड्रॉ होईल. ओके, दिस इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. आणि जर ह्याच्यातून जर मायनस साइन कॉमन काढला, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, म्हणजे एक्सचा जो मायनस साइन आहे, हा कर्व कसा दिसेल? हा कर्व कसा दिसेल? हा कर्व कसा दिसेल? पहिला पॉईंट मायनस असेल तर एक्स एक्झॅक्टली अपोजिट, याला 180 रोटेट करा, म्हणजे हा अशा प्रकारे दिसेल. ओके. आणि जर रेक्टँग्युलर हायपरबोला काढायचं ठरलं, आता ऍडिशनल ह्याचा पुढे उपयोगी पडणार नाही आपल्याला. रेक्टँग्युलर हायपरबोलाचं इक्वेशन काय रे? यस, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ रेक्टँग्युलर हायपरबोला? एक एक्स वाय इक्वल टू के आहे किंवा सी आहे, आणि दुसरं एक्स वाय इक्वल टू मायनस सी. सो एक्स वाय इक्वल टू सी कसं असणार आहे? अशा प्रकारे अपोजिट क्वाड्रंट. आणि एक्स वाय इक्वल टू मायनस सी कसं असणार आहे? हे एक्झॅक्टली अपोजिट क्वाड्रंट अशा प्रकारे. ओके, सो दिस इज नथिंग बट रेक्टँग्युलर हायपरबोला. काढायला गेलं तर आणखी भरपूर काय येतात. ओके, लॉगरिथमिक फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, भरपूर आहेत. एवढी काय काढायची गरज नाहीये. पण लक्षात? हॅलो हॅलो. येस सर. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉरी सर, मी लेट जॉईन झालोय आता. का संदीप बाबा लेट का जॉईन झाला? सर आता लाईट आली, काल रात्री गेली होती. रात्री गेलती बाबा 12 तास. हा. इंजिनियर आहे बाबा तू होणारा. एक काम कर की सोलारचं एक पॅनल टाक की बारका छोटासा. सर आहे पण म्हणजे इन्व्हर्टर आहे मोठा सोलारचा, पण ते जरा प्रॉब्लेम झाला होता त्याचा पण. असू दे, बर बर. सोलारचा सगळ्यात भारी. माझ्या गावाकडे मी काय केलं, लाईट नव्हती. लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे 24 तास लाईट नसायची. 24 तास म्हणजे कधी ते 8-8 दिवस लाईट नसायची. इतका प्रॉब्लेम होता गावाकडे. तर आम्ही काय करायचो तेव्हा, की मोबाईल चार्जिंगच होत नसायचं ना. मग 2 सोलार पॅनल टाकले, घरच्या घरीच फिटिंग केली सगळं. मी इंजिनियर नाहीये किंवा काय नाहीये, घरच्या घरीच मित्राला बोलून फिटिंग केली, सगळं व्यवस्थित केलं. तर आज कमीत कमी 8 तास बॅकअप देतो सोलारचं. रेग्युलर मेंटेनन्स करायचं फक्त सोलारला, दुसरं काय लागत नाही. रेग्युलर मेंटेनन्स म्हणजे काय, त्याची काही बॅटरी आहे, त्या बॅटरीमध्ये डिस्टिल वॉटर भरणे, त्या सोलार पॅनल आहे, सोलार पॅनलला व्यवस्थित दररोज पुसणे किंवा पाणी मारणे त्या पॅनलवरून वरती. आणि दुसरं काय नाही, फक्त काय करायचं, एक आर्थिंग काढायची फक्त त्या पॅनलला, बस एवढंच. जर रेग्युलर मेंटेन केलं तर होतं. ओके, आपणच इंजिनियर आहात, आपणच डेव्हलप करायचं बस सोलर किंवा पॉईंट चार्जेस कसं काढायचं असून द्या. पुढे जाऊ. हॅलो. ओके सर. ओके ओके ओके, पुढे. इम्पॉर्टंट पॉइंट टू ट्रेस द कर्व. इम्पॉर्टंट पॉइंट टू ट्रेस द कर्व. हा संदीप. येस सर. हा, तुझ्यासाठी जस्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हा सर, घेतला. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. ओके सर, थँक्यू. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट टू ट्रेस द कर्व. म्हणजे आपलं सकाळी डिस्कशन झालं, काय डिस्कशन झालं बाबा, तुमचा कर्व आहे इम्पॉर्टंट पॉइंट
टू द ट्रेस दी कर, टू ट्रेस दी कर म्हणून वाटलं तर टू ट्रेस दी कर. फर्स्ट पॉइंट कोण गायब झाला आता बघा. फर्स्ट पॉइंट असिमेट्री. फर्स्ट पॉइंट सिमेट्री. फर्स्ट जो पॉइंट आहे तो काय आहे, सिमेट्री आहे. सेकंड पॉइंट पासिंग थ्रू ओरिजिन, whether our curve is passing through origin or not. बाबा ह्याच्यावरून तुमची आयडिया येते, जनरल आयडिया येते की कर्व तुमचा कुठे असेल, पासिंग थ्रू ओरिजिन. थर्ड पॉइंट tangent of the curve. Tangent of the curve. Fourth point, special point on the curve. ते तुमचं सकाळचं डिस्कशन झालं बाबा की एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट काय असेल, स्पेशल पॉइंट ऑन दी कर्व. आणि फिफ्थ पॉइंट ऍसिम्प्टोट्स. ऍसिम्प्टोट्स म्हणजे काय, जे आता आपण हे जे काढलेत पहा, एक्स इक्वल टू मायनस ए, एक्स इक्वल टू प्लस ए, वाय इक्वल टू बी, वाय इक्वल टू मायनस बी, अशाच प्रकारे आपल्याला पॉइंट घ्यायचे. आलं लक्षात. अशाच प्रकारे आपल्याला घेतलेला आहे. आलं लक्षात. हॅलो. येस सर. म्हणजे ओके, तर पुढचं पाहूया आपण. चला, म्हणजे ऍसिम्प्टोट ह्या सोडून ऍसिम्प्टोट नसणार आहे. म्हणजे ऍसिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस, पॅरलल टू एक्स ऍक्सिस, हे दोनच ऍसिम्प्टोट आहे. ओके. सो पुढे तापरे, कुठे पेज गेलं तिथे, हा सॉरी. ऍसिम्प्टोट किती प्रकारचे ऍसिम्प्टोट आहेत? किती प्रकारचे ऍसिम्प्टोट आहेत? किती प्रकारचे ऍसिम्प्टोट आहेत? चला, ऍसिम्प्टोट किती प्रकारचे आहेत? किती प्रकारचे ऍसिम्प्टोट आहेत? दोन प्रकारचे. एक म्हणजे कुठला? एक म्हणजे कुठला? पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि पॅरलल टू वाय ऍक्सिस. पॅरलल टू एक्स ऍक्सिसचे परत दोन प्रकार. कुठले? पॅरलल टू एक्स ऍक्सिसचे परत दोन प्रकार. कुठले रे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एक्स इक्वल टू ए आणि एक्स इक्वल टू मायनस. आपण वाटलं असतं ते ऍसिम्प्टोटचं वेगळं काढूया, चालते. आधी कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण सांगतो तुम्हाला पुढे. 761 रिजन ऑफ ऑब्सेन्स. region of absence. Region of absence. Region of absence. बाबा कर तुमचा कुठे प्रेझेंट. आता आपण सकाळी एक एक्झाम्पल घेतलं होतं, बरोबर आहे. सकाळी कुठलं एक्झाम्पल घेतलं होतं? मला वाटतं पवनने सांगितलं होतं एक्झाम्पल. ते कुठलं होतं रे? इन्फिनिटी होतं, बरोबर आहे. बाबा हा जो इन्फिनिटी काढलाय, हा इन्फिनिटी असाच का काढला? असा का नाही काढला, किंवा 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 आणखीन कडून दुसरीकडून का नाही काढला, बाबा इथूनच का नाही काढला, असा का नाही काढला? त्याला काहीतरी अर्थ आहे. म्हणजे हा जो, हा आता दिसत नाही बरं का सिमेट्री. सिमेट्री वाटतो का? हॅलो, सिमेट्री नाहीये. सपोज ट्राय टू अंडरस्टँड दिस इज सिमेट्री. ट्राय टू अंडरस्टँड दिस इज अ व्हॉट? सिमेट्री. हे काय सिमेट्री आहे, बरोबर आहे. हॅलो. येस सर. हे सिमेट्री असं समजा बरं का. दुसरं पासिंग थ्रू ओरिजिन.
कर पास थ्रू ओरिजिन झाला म्हणून आपण इथून पास केलाय. हा कर पासिंग थ्रू ओरिजिन आहे का? नाही. हा कर पासिंग थ्रू ओरिजिन आहे का? नाही. 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 हा कर पासिंग थ्रू ओरिजिन असल्यामुळे आपण बाजूला घेतला. टँजंट टू दी कर, हे टँजंट सांगतो तुम्हाला कसं आहे. स्पेशल पॉइंट ऑन दी कर. स्पेशल पॉइंट मध्ये 3 पॉइंट आहेत. पहिला पॉइंट इथं, हा पॉइंट कुठला झाला? A0. दुसरा पॉइंट कुठला? 0 0. आणि तिसरा पॉइंट कुठला? -A0. हे 3 स्पेशल पॉइंट झाले. आता ऍसिम्प्टोड पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे का? मग सपोज हा जो A0 x इक्वल टू A, हा ऍसिम्प्टोड आहे का? x इक्वल टू -A हा ऍसिम्प्टोड आहे का? जर ऍसिम्प्टोड नसतील, रिजन ऑफ ऑब्सेन्स, तुमचा कर इथे प्रेझेंट आहे का? प्रेझेंट असेल तर कर तुमच्या इकडे का नाही चालला? प्रेझेंट नसेल तर तुमचा कर इथे अब्सेंट आहे, म्हणजे कर प्रेझेंट असेल सपोज, हा इकडे कर प्रेझेंट असेल, हा कर असा गेला असता. बरोबर आहे? हॅलो, हा कर इकडे प्रेझेंट आहे, तिकडे गेला. हा कर इथे प्रेझेंट नाही तर अशा प्रकारे कर आला. दिस इज नथिंग बट युअर इम्पॉर्टंट पॉइंट टू द ट्रेस द कर. आलं लक्षात? हॅलो. येस सर. म्हणजे एवढं सगळं डिस्कस करून आपल्याला शेवटी एक डायग्राम काढायची छोटीशी. पण हे जर इम्पॉर्टंट पॉइंट कळाले तर डायग्राम काढता येईल. आलं लक्षात? हॅलो. येस सर. ओके, व्हेरी गुड. आता मी थोडं ऍसिम्प्टोड्स बद्दल बोलतो. नाही त्या ठिकाणी पेस्ट लावत असतं ऍसिम्प्टोड्स. ओके, ऍसिम्प्टोड 2 प्रकारचे. पहिले पहा, ऍसिम्प्टोड पहिलं काय? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. दुसरा ऍसिम्प्टोड पॅरलल टू वाय ऍक्सिस. ऍसिम्प्टोड पॅरलल टू एक्स ऍक्सिस परत 2 प्रकार. पहिला प्रकार कुठला रे? पहिला प्रकार कुठला? एक्स इक्वल टू ए. दुसरा प्रकार कुठला? एक्स इक्वल टू -A. परत पॅरलल टू वाय ऍक्सिस कुठे? y इक्वल टू ए, सॉरी आपण y इक्वल टू बी ठेवूया, चालतंय ना? y इक्वल टू बी अँड y इक्वल टू -B. आलं लक्षात? ऍसिम्प्टोड पॅरलल टू एक्स ऍक्सिस कुठला? x इक्वल टू ए, x इक्वल टू -A आणि एक y इक्वल टू बी, y इक्वल टू -B. डायग्राम काढलेली वाटलं छोटीशी डायग्राम काढून घ्या. कशी आहे? हे अशा प्रकारे. ही जी डायग्राम काढली ना, ही डायग्राम सगळी ऍसिम्प्टोडची. आलं लक्षात? बी पॉइंट. हॅलो 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 हॅलो. येस सर. ओके ओके येस सर. ओके ओके. पुढे पुढे जाऊ. येस सर. ओके. रिजन ऑफ ऑब्सेन्स म्हणजे? रिजन ऑफ ऑब्सेन्स म्हणजे काय पाहता, जे स्पेशल पॉइंट आहे. स्पेशल पॉइंट किती रे? हा A0 -A0. सपोज तुमचं इक्वेशन असं असेल, y² इज इक्वल टू 4ax, y² इज इक्वल टू 4x. तर x ग्रेटर दॅन x इक्वल टू a व्हॅल्यू. तर तुमचा पहिला पॉइंट येणार आहे x ग्रेटर दॅन a. म्हणजे याला जर आपण बायफर्गेट केलं, आपण ह्याचं 3 मध्ये डिवाइड केलं, पहा 3 पार्ट कुठला? हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. बरोबर आहे? हा पार्ट 4 पार्ट झाले. मग पहिला पार्ट मग इकडे चेक करायचं. इकडे चेक करायचं म्हणजे काय चेक करणार तुम्ही? एक्स ग्रेटर दॅन ए. एक्स ग्रेटर दॅन ए म्हणजे काय? एक्स इक्वल टू काय रे? एक्स इक्वल टू काय? 2a, 3a, 4a, एनी व्हॅल्यू. एक्स ग्रेटर दॅन ए. एक्स ग्रेटर दॅन ए म्हणजे काय? एक्स इक्वल टू 2a, 3a, 4a, 2a, 3a, 4a. मला यायचं बरं का? मग गाडी मला नाहीये. नाही मला वाटतं सोडलं मी जर राहुल कॉलेजमध्ये ह्याला दिली, एमपीकेल गाडी दिली. एक्स इक्वल टू 2a. मग एक्स इक्वल टू 2a जर पुट केला तर y² काय येणार रे? y² काय येणार? 8a². 8a² म्हणजे काय? पॉझिटिव्ह. प्रोव्हाइडेड a ग्रेटर दॅन 0. प्रोव्हाइडेड a ग्रेटर दॅन 0. a ग्रेटर दॅन 0 एनी व्हॅल्यू. ओके, पुढे पुढचा पॉइंट x लेस दॅन a.
एक्स लेस दॅन ए म्हणजे इथला याच्या आतला पॉईंट म्हणजे काय घेतला, सपोज एक्स इक्वल टू ए बाय टू घेतला, एक्स इक्वल टू ए बाय टू घेतलं तर वाय स्क्वेअर काय येणार आहे, वाय स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह म्हणजे वाय काढता येईल, वाय काढता येईल, बरोबर आहे. मग कर तुमच्या ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता मी पुढचा घेतो एक्स ग्रेटर दॅन मायनस ए, तर एक्स ग्रेटर दॅन मायनस ए कुठे येणार रे, एक्स ग्रेटर दॅन मायनस ए कुठे येणार आहे मला सांगा आता. हॅलो 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 हॅलो, एक्स ग्रेटर दॅन मायनस ए कुठे येणार आहे, हे दोन तर पॉईंट काय आले तुम्हाला, एक्स ग्रेटर दॅन ए आणि एक्स लेस दॅन ए, हे पॉईंट काय आले का. हॅलो Yes, sir. हा, वाय स्क्वेअर पॉझिटिव्ह किंवा वाय, याच्यावरून वाय स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणजे वायची व्हॅल्यू निघेल, वायची व्हॅल्यू किती येणार आहे, समथिंग स्क्वेअर रूट ऑफ 8, 8 कशाचा स्क्वेअर आहे, काहीतरी 3 पॉईंट समथिंग, नाही 2 पॉईंट समथिंग, 2 पॉईंट समथिंग ना, ए बरोबर आहे. हा पॉझिटिव्ह, हा कुठेतरी प्रेझेंट असेल ना, वाय कुठेतरी प्रेझेंट असेल, ह्या ऍक्सिस मध्ये प्रेझेंट असेल ना, वाय काढता येतो. आता एक्स ग्रेटर दॅन मायनस ए म्हणजे कुठली व्हॅल्यू रे, मायनस आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये. मायनस ए आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये. नाही सर, मायनस एच्या इकडे, सॉरी, मायनसच्या राईट साईडला. अरे बाळांनो, मायनस ए ग्रेटर, एक्स ग्रेटर दॅन मायनस ए म्हणजे इकडे रे, आणि एक्स लेस दॅन मायनस ए म्हणजे इथे. -1, -2, -3 याच्यामध्ये दोन्हीमध्ये मोठा कुठला असतो, -1 मोठा असतो, -2 लहान असतो, -3 आणखीन लहान असतो, बरोबर आहे का, आलं लक्षात. हॅलो, एक्स ग्रेटर दॅन मायनस ए म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घेणार आपण, याच्या आधीची म्हणजे -a/2. सो -a/2 म्हणजे काय, वाय स्क्वेअर काय झाला, वाय स्क्वेअर काय झाला, -a/2 टाकला, -a/2 म्हणजे -2 आहे ना, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू, वाय काय येणार रे, वाय स्क्वेअर निगेटिव्ह म्हणजे वाय काय येणार, इमेज येणार ना, वाय काय येणार, इमेज येणार आहे. आता एक्स लेस दॅन मायनस ए म्हणजे इकडे, म्हणजे एक्स इक्वल टू काय घेणार, -2a म्हणजे वाय स्क्वेअर काय येणार, वाय स्क्वेअर काय येणार, हॅलो, -8a² समथिंग निगेटिव्ह, म्हणजे इमॅजिनरी आला, वाय काय आला, इमॅजिनरी, वाय काय आला, इमॅजिनरी आला. इमॅजिनरी म्हणजे आपण हे करू शकतो का, इमॅजिन करू शकतो का, आपण ड्रॉ करू शकतो का, हॅलो, नो सर. मग ड्रॉ नाही करू शकत म्हणजे ह्या ठिकाणी कर प्रेझेंट असेल का, कर प्रेझेंट असेल का, कर प्रेझेंट असेल का मित्रांनो, नो सर. नो. म्हणून तुमचा कर कसा झाला, तुमचा कर या ठिकाणी प्रेझेंट नाही, या ठिकाणी प्रेझेंट नाही, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x चा कर असा झाला, आलं लक्षात. हॅलो, येस सर. Yes, sir. पर्टिक्युलर कर हा ह्या ठिकाणीच का आला, ते पर्टिक्युलर तुमचा कर ह्या ठिकाणीच का आला, का आला प्रत्येकाला मित्रांनो, पासली. Yes, sir. हा, यस सर. म्हणजे कर इकडे नाहीये, दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रिजन ऑफ सेन्स. आपण फक्त एकच पॉईंट चेक केला, रिजन ऑफ सेन्स, असिम्प्टोट चेक केलं नाही, स्पेशल पॉईंट चेक केलं नाही, ना टँजंट चेक केलं, ना पासिंग थ्रू रिजन नाही चेक केलं, सिमेट्री चेक केले, फक्त रिजन ऑफ सेन्स चेक केलं. ओके, अंडरस्टँड. येस सर. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाउ वी गो टू द मिरर. ओके ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे का, घ्यायचं असेल घ्या, मिरर, कारण मिरर करणार हे इम्पॉर्टंट नाही सध्या तरी. घेतला का. Yes, sir. ओके, आता पहा आपण कुठे होतो, ओके, आणि ही थिअरीज महत्वाची मित्रांनो, तुम्हाला हेच विचारणार आहे की कर कसा काढला जातो, काय आहे हेच काढलं जातं, बाकी तुम्हाला विचारणार नाही जास्त. कर तुम्हाला टेस्ट करायला तर विचारणार नाहीये, कारण की ऑनलाईन आहे. तर पुढचा पॉइंट, टाइप ऑफ द कर, जस्ट लास्ट 5 to 6 minutes are remaining, we just take that type of curve and then we stop here. Type of the curve, type of the curve. So first type, curve given by Cartesian, curve given by Cartesian equation. Please correct the spelling of Cartesian. Second, curve given by
ओके, कार्टेशियन कर असं असणार आहे, त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू असेल, वेदर इट इज इम्प्लिसिट फंक्शन, वेदर इट इज एक्सप्लिसिट फंक्शन. ओके, कर गिवन बाय polar equation like this, r equal to a plus b sin theta or r equal to a times a plus b cos theta. अशा प्रकारचे इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहे, किंवा r equal to जे तुम्ही f of theta म्हणतात ते. थर्ड, या पोलरला मी दुसरा पार्ट काढणार आहे. कर गिवन बाय polar equation like r is equal to a sin n theta और r equal to a cos n theta. त्यालाच म्हणूया आपण, रोज कर. वाय दिस कॉल्ड एज रोज सारखा दिसतो, गुलाबाच्या पाकळ्यासारखा दिसणार आहे, त्याच्यामुळे त्याला रोज कर म्हणतात. अँड फोर्थ वन, कर गिवन बाय पॅरामेट्रिक इक्वेशन. हे 4 टाइपचे कर आपल्याला शिकायचे. पहिला टाइप कुठला? कर गिवन बाय कार्टेशियन. दुसरा कर गिवन बाय पोलार. तिसरा कर गिवन बाय पोलार इक्वेशन r इक्वल टू a sin n थीटा. सेकंड जो कर्व आहे r इक्वल टू a प्लस b sin n थीटा और cos n थीटा, त्याला म्हणतात कार्डियॉइड कर्व. कार्डियॉइड म्हणजे हार्ट शेप कर्व. तो हार्ट शेप सारखा दिसतो म्हणून त्याला कार्डियॉइड कर्व म्हणतात, हार्ट शेप कर्व म्हणतात. तिसरा जो कर्व काढणार त्याला रोज कर्व म्हणतात. चौथा जो कर्व काढणार पॅरामेट्रिक त्याला म्हणतात सायक्लॉइड कर्व. आणि कार्टेशियन मध्ये मग वेगवेगळे प्रकार आहेत. ऍस्ट्रॉइड आहे, त्यानंतर आणखी वेगवेगळे प्रकार आहेत. ते डिपेंड ऑन ते प्रकार. लिबनिस काय भरपूर स्पेलिंग आहेत आपले. ओके, सो अशा प्रकारे हा कर्व ट्रेसिंग आहे. उद्या आपण स्टार्ट करणार आहे कर गिवन बाय पोलर इक्वेशन r इक्वल टू a प्लस b sin थीटा. मी मुद्दामून सोप्या करून स्टार्ट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल. कार्टेशियन करणार नाही, कार्टेशियन आपल्याला खूप जास्त वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे मी कार्टेशियन स्टार्ट करत नाहीये. ओके, सगळ्यांना तर अंडरस्टँड झालं असेल बाबा कसं काय वगैरे. ओके, झालं सगळ्यांचं? येस सर. ओके, सो स्टॉप करूया. लिहून झालं सगळ्यांचं? येस सर. ओके, सो वी स्टॉप हिअर. थँक्यू फॉर कनेक्टिंग. थँक्यू व्हेरी मच. कोणाचं राहिलं असेल तर लिहून घ्या.